नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 ते 16 डिसेंबर या दरम्यानचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिलिंद साठे। 7 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील डॉक्टर मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। तर त्यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला। त्यांनी डॉक्टर बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वरिष्ठ वकील म्हणून ओळख असलेले डॉक्टर मिलिंद साठे हे कायद्यावरील सखोल अभ्यास, कायदेशीर प्रक्रियेवरील प्रभुत्व यासाठी ओळखले जातात। त्यांनी मुंबई हायकोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे 2014 ते 2021 दरम्यान। जानेवारी 2024 मध्ये कसबा पेठ मतदारसंघातील निधी गैरवापराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केलेली होती। महाधिवक्ता म्हणून ते न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी असणार आहेत। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती ही राज्यपालांद्वारे केली जाते। यासाठी शिफारस केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने। तर बघा, आता नुकतेच महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता झालेले आहेत। कोण झालेले आहेत? तर डॉक्टर मिलिंद साठे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुप्रिया साहू। सुप्रिया साहू यांना 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। त्यांना प्रेरणा आणि कृती या श्रेणीमध्ये हा सन्मान देण्यात आलेला आहे। सुप्रिया साहू तमिळनाडू सरकारमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। तमिळनाडूच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी राबवलेली निलगिरी तहर प्रकल्प आणि मिंडई मंचपई प्लास्टिक विरोधी मोहीम यासारख्या नाविन्यपूर्ण पर्यावरण संवर्धन उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला सनदी अधिकारी ठरलेल्या आहेत। 9 डिसेंबर 2025 रोजी रियाद, सौदी अरेबिया येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार जगातील सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान आहे। पर्यावरण संरक्षण, हवामान कृती आणि शाश्वत विकासात अपवादात्मक योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा सरकारांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार 2025 मध्ये सुरू झालेला आहे। यापूर्वी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॉलिसी लीडरशिप श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला होता आणि आता 2025 मध्ये हा मिळालेला आहे सुप्रिया साहू यांना। नेक्स्ट आहे, नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यासाठी आणि जलसंचय प्रणाली मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिशन वॉटरशेड पुनरुत्थान। भारत सरकारने नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यासाठी आणि जलसंचय प्रणाली मजबूत करण्यासाठी मिशन वॉटरशेड पुनरुत्थान हा उपक्रम सुरू केला आहे। या मोहिमेचा शुभारंभ डिसेंबर 2025 मध्ये कोहिमा येथील स्टेट लेव्हल वॉटरशेड महोत्सव 2025 दरम्यान करण्यात आला। या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन, भूमी पुनर्संचयन आणि जलसंधारण प्रणाली बळकट करणे हा आहे। यामध्ये स्थानिक सहभाग आणि मनरेगा यांची सांगड घालून दीर्घकालीन जलसुरक्षा व ग्रामीण उपजीविका सुनिश्चित केली जाते। जलसुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा या ब्रीदवाक्याखाली हा उपक्रम राबवून ग्रामीण भागातील उपजीविका शाश्वत करण्यावर भर दिला जात आहे। तर बघा, भारत सरकारने डिसेंबर 2025 मध्ये नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यासाठी आणि जलसंचय प्रणाली मजबूत करण्यासाठी मिशन वॉटरशेड पुनरुत्थान हा उपक्रम सुरू केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यायव्यवस्थेत एआयच्या वापरावर देखरेख करण्यासाठी पुनर्गठित एआय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 PS नरसिंह। न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्गठित एआय समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 10 डिसेंबर 2025 रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या समितीची पुनर्रचना केलेली आहे। उद्देश काय आहे या समितीची पुनर्रचना करण्याची? तर न्यायदानाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये एआय टूल्सचा वापर, विकास आणि तैनातीवर देखरेख करणे। 5 सदस्यीय समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS नरसिंह असतील। बघा, ही पुनर्रचना केलेली जी समिती आहे यामध्ये 5 सदस्य असतील।
यामध्ये अध्यक्ष असणार आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS नरसिंह. बाकीचे सदस्य कोण असणार आहेत बघा, बाकीचे 4 सदस्य असणार आहेत. न्यायमूर्ती संजीव सचदेव हे मुख्य न्यायाधीश आहेत मध्य प्रदेश उच्च न्यायालय. दुसरे आहेत न्यायमूर्ती राजा विजयराघवन V, न्यायाधीश केरळ उच्च न्यायालय. न्यायमूर्ती अनुप चितकारा, न्यायाधीश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. न्यायमूर्ती सूरज गोविंदराज, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर हे 4 सदस्य असणार आहेत आणि एक अध्यक्ष असणार आहेत. प्रशासकीय भूमिका काय असणार तर बघा, रजिस्ट्रार म्हणजे तंत्रज्ञान अनुपम पात्रा हे या समितीचे सदस्य सचिव आणि नियंत्रक म्हणून काम पाहणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजकुमार गोयल. माजी IAS अधिकारी राजकुमार गोयल यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना पदाची शपथ दिली. त्यांनी हिरालाल समरिया यांची जागा घेतलेली आहे. राजकुमार गोयल हे 1990च्या बॅचचे AGMUT केडरचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. AGMUT लॉंग फॉर्म काय आहे? अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम अँड युनियन टेरिटरीज. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या न्याय विभागात सचिव म्हणून काम केले असून गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय येथे महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. मुख्य माहिती आयुक्त हे भारतातील केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख आहेत. CIC आणि इतर माहिती आयुक्त नागरिकांचे अपील आणि तक्रारी ऐकतात. या पदाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने शतकानुशतके जुनी पगडी पद्धत रद्द केली आहे? तर बघा, कोणत्या राज्याने त्यांच्या राज्यामध्ये जी चालत आलेली शतकानुशतके चालत आलेली जी जुनी पगडी पद्धत होती ती रद्द केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गृहनिर्माण व्यवस्थेतील दशकांपासून चालत आलेली पगडी पद्धत बंद करण्याची घोषणा केलेली आहे. पगडी व्यवस्था काय होती तर यामध्ये भाडेकरूला घरमालकाला मोठी रक्कम देऊन दीर्घकाळ भाड्याने राहण्याचा अधिकार मिळत असे. सरकारने जुन्या इमारतींच्या भाडेकरूंना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. उद्देश काय आहे तर गृहनिर्माण व्यवस्था पारदर्शक, आधुनिक आणि न्यायी बनवणे. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो पगडी भाडेकरूंना आता त्यांच्या घरांचे मालक होता येणार आहे. या अंतर्गत रहिवासी आता रेडी रेकनर दराच्या काही प्रमाणात रक्कम भरून घराची मालकी स्वतःच्या नावावर करू शकतील. नेक्स्ट आहे 2025चा ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जर्मनी. ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक 2025 कालावधी होता 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान. स्थळ होते भारतातील तमिळनाडूमधील चेन्नई आणि मदुराई या ठिकाणी. सहभागी संघ होते 24. अंतिम सामना खेळवण्यात आलेला चेन्नई या ठिकाणी. विजेता ठरलेला आहे जर्मनी. तर जर्मनी 8व्यांदा विजेता ठरलेला आहे. त्यांना सुवर्ण पदक देण्यात आलेलं आहे. जर्मनीने पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा 3-2 असा पराभव केलेला आहे. उपविजेता कोण ठरलेला आहे? स्पेन हा देश. कांस्यपदक विजेता ठरलेला आहे भारत. भारताने अर्जेंटिनाचा 4-2 असा पराभव केला. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला अमीरुल इस्लाम, 18 गोल केले. सर्वोत्तम खेळाडू ठरला कॅस्पर व्हॅन डर वीन, नेदरलँडचा खेळाडू. आणि सर्वोत्तम गोलकीपर जॅस्पर डिझस्टर, जर्मनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14 डिसेंबर रोजी. भारतात दरवर्षी 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा करण्यात येतो. 1991 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. त्याचा उद्देश आहे ऊर्जेचा वापर कमी करणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेबद्दल जागरूकता निर्माण करणे. 2025 ची थीम आहे विकसित भारतासाठी ऊर्जा कार्यक्षमता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली डिजिटल जनगणना कधी होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2027 मध्ये. भारतातील पहिली डिजिटल जनगणना 2027 मध्ये होणार आहे. केंद्र सरकारने भारतामधील पहिली डिजिटल जनगणना 2027 मध्ये आयोजित करण्यास मंजुरी दिली आहे. या डिजिटल जनगणनेसाठी 11,718.24 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होईल, म्हणजे डेटा मोबाईल ॲप्स आणि टॅबलेटवरून गोळा केला जाईल. जनगणना 2 टप्प्यांमध्ये पार पडेल. पहिला टप्पा असणार आहे एप्रिल ते सप्टेंबर 2026, ज्यामध्ये घरांची यादी आणि घरांची गणना केली जाईल. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये असणार आहे, ज्यामध्ये लोकसंख्या गणना आणि जाती गणना केली जाईल. पहिल्यांदाच या जनगणनेमध्ये जाती आधारित डेटा समाविष्ट केला जाईल. कोविड-19 साथीच्या कारणास्तव 2021 ची जनगणना पुढे ढकलण्यात आलेली होती. ही जनगणना 1872 नंतरची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 9वी जनगणना असेल. शेवटची जनगणना कधी झालेली होती तर 2011 मध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या शहरात लिओनेल मेस्सीच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोलकाता. 13 डिसेंबर 2025 रोजी अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात अनावरण करण्यात आले. हा पुतळा कोलकात्यातील लेक टाउन येथील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब येथे उभारण्यात आला आहे. पुतळ्याची उंची 70 फूट आहे, म्हणजे सुमारे 21 मीटर. हा भव्य पुतळा लोखंडाचा बनवण्यात आला आहे. पुतळ्यात लिओनेल मेस्सीला फिफा विश्वचषक ट्रॉफी उंचवताना दाखवण्यात आली आहे. लिओनेल मेस्सी हा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्याला गॉट इंडिया टूर 2025 असे नाव देण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने 2025च्या स्क्वॅश विश्वचषकात कोणत्या देशाला हरवून विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हाँगकाँग या देशाला. भारताने पहिल्यांदाच स्क्वॅश विश्वचषक 2025 जिंकलेला आहे. हा विश्वचषक 9 ते 14 डिसेंबर दरम्यान चेन्नई, तमिळनाडू येथे आयोजित करण्यात आला होता. अंतिम सामन्यात भारताने हाँगकाँगचा 3-0 असा पराभव केला. तर बघा, स्क्वॅश विश्वचषक 2025 कालावधी होता 9 ते 14 डिसेंबर. ठिकाण होते चेन्नई, तमिळनाडू. विजेता ठरलेला आहे भारत आणि उपविजेता ठरलेला आहे हाँगकाँग. हा विजय मिश्र सांघिक स्पर्धेत मिळवला आहे. या विजयासह भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय संघात अनुभवी ज्योत्स्ना चिन्नप्पा, अभय सिंग, वेलावन सेनथिल कुमार आणि 17 वर्षीय युवा खेळाडू अनाहत सिंग यांचा समावेश होता. भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे, कारण त्यांनी पहिल्यांदाच विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे. स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. यापूर्वी 2023 मध्ये भारताने याच स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले होते, म्हणजे स्क्वॅश विश्वचषकामध्ये कांस्य पदक जिंकलेले होते. नेक्स्ट आहे, भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल प्रवासी जहाज कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाराणसी. भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल प्रवासी जहाज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुरू करण्यात आले आहे. 11 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी वाराणसीतील नमो घाट येथे या जहाजाच्या व्यावसायिक संचालनाचा शुभारंभ केला. हे हायड्रोजन इंधन सेल जहाज गंगा नदीमध्ये चालवले जाणार आहे. या जहाजाची निर्मिती कोचिन शिपयार्ड लिमिटेड यांनी केली आहे. हे जहाज 24 मीटर लांबीचे कॅटामरन प्रकारचे असून त्यात 50 प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे. या जहाजाचा सेवावेग 6.5 नॉट्स इतका आहे. हे जहाज लो टेम्परेचर प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन इंधन सेल प्रणालीवर कार्य करते. हे जहाज हिरव्या हायड्रोजन पासून ऊर्जा निर्माण करते आणि त्यातून 0 CO2 म्हणजेच कार्बन उत्सर्जन करते, कार्बन डायऑक्साईड. या जहाजातून उत्सर्जन म्हणून केवळ पाणी बाहेर पडते. हे जहाज ध्वनिमुक्त आणि प्रदूषणमुक्त असल्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमामुळे भारत हायड्रोजन आधारित जहाजे चालवणाऱ्या चीन, नॉर्वे आणि जपान यासारख्या देशांच्या यादीमध्ये सामील झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिले बायोइथिक सेंटर कोठे सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आनंद या ठिकाणी, गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी. देशातील पहिले बायोइथिक सेंटर गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र सरदार वल्लभभाई पटेल यांचे जन्मस्थान असलेल्या करमसद येथील भाई काका विद्यापीठांतर्गत प्रमुख स्वामी मेडिकल कॉलेजमध्ये स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन 12 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना नैतिक वैद्यकीय पद्धती, संवेदनशीलता आणि रुग्णाभिमुख सेवेचे प्रशिक्षण देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. हे केंद्र पोर्तुगालमधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टो येथील इंटरनॅशनल चेअर इन बायोइथिक्सच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 मध्ये सलग चौथ्यांदा कोणते राज्य विजेते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त 14 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार दरवर्षी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे प्रदान केले जातात. आंध्र प्रदेशने सलग चौथ्यांदा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार जिंकला आहे. आंध्र प्रदेश राज्याने गट 2 या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. गट 2 कोणत्या राज्यांसाठी असते बघा, तर ज्या राज्यांची एकूण ऊर्जा वापर हे 5 ते 15 दशलक्ष टन्स ऑइल इक्विव्हॅलेंट दरम्यान आहे, त्यांना ग्रुप 2 मध्ये टाकलेले असते. तर त्यामध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये आंध्र प्रदेशने 89.25 गुण मिळवून अव्वल स्थान राखलेले आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 राज्यांच्या ऊर्जा वापराच्या आधारावर 4 गटात विभागणी करून हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. पहिला गट आहे
एक राज्यांचा एकूण ऊर्जा वापर 15 दशलक्ष टन सॉइल इक्विव्हॅलेंटच्या वरती. तर या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कर्नाटक राज्याने आणि दुसरा क्रमांक आहे आपला महाराष्ट्र राज्याचा. गट 2 यामध्ये एकूण ऊर्जा वापर आहे 5 ते 15 दशलक्ष टन सॉइल इक्विव्हॅलेंटच्या दरम्यान. तर या गटामध्ये आंध्र प्रदेशने सलग 4थ्यांदा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि द्वितीय क्रमांकावरती आहे तेलंगणा राज्य. तिसरा गट आहे राज्यांच्या एकूण ऊर्जा वापराचा 1 ते 5 दशलक्ष टन सॉइल इक्विव्हॅलेंट दरम्यान. यामध्ये प्रथम क्रमांक आहे केरळ राज्याचा आणि द्वितीय क्रमांक आहे आसाम राज्याचा. चौथा गट बघा, राज्यांचे एकूण ऊर्जा वापर 1 दशलक्ष टन सॉइल इक्विव्हॅलेंट पेक्षा कमी. यामध्ये प्रथम क्रमांक आहे चंदीगडचा आणि द्वितीय क्रमांक आहे पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2026 ची राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. 2026 ची पहिली राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धा भारत आयोजित करणार आहे. कालावधी असणार आहे 9 मार्च ते 14 मार्च 2026 दरम्यान. या स्पर्धेत एकूण 24हून अधिक राष्ट्रकुल देशांचे संघ सहभागी होतील. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाला या स्पर्धेसाठी कॉमनवेल्थ स्पोर्ट्सकडून अधिकृत मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे बघा 2026 ची पहिली राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धा भारतामध्ये आयोजित होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्देशानुसार देशातील सर्व राज्य बार कौन्सिलमध्ये महिला वकिलांसाठी किती टक्के आरक्षण अनिवार्य करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30%. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्देशानुसार देशातील सर्व राज्य बार कौन्सिलमध्ये महिला वकिलांसाठी 30% आरक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. हे आरक्षण केवळ सक्रियपणे वकिली करणाऱ्या महिला वकिलांसाठी लागू असेल. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण नॉन निगोशिएबल असल्याचे स्पष्ट केले असून बार कौन्सिल ऑफ इंडियाला याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या 30% आरक्षणापैकी 20% जागा निवडणुकांद्वारे आणि उर्वरित 10% जागा सहनिवड पद्धतीने भरल्या जातील. हे आरक्षण केवळ निवडून येणाऱ्या जागांपुरते मर्यादित नसून राज्य बार कौन्सिलमधील पदाधिकाऱ्यांच्या काही पदांसाठीही लागू असणार आहे. कायदेशीर प्रशासकीय संस्थांमध्ये महिलांचे असलेले अल्प प्रतिनिधित्व कमी करणे आणि लिंग समानता सुनिश्चित करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. तर बघा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्व राज्य बार कौन्सिलमध्ये महिला वकिलांसाठी आता 30% आरक्षण अनिवार्य असणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील कोपरा जलाशयाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. 12 डिसेंबर 2025 रोजी भारतात 2 नवीन रामसर स्थळे घोषित करण्यात आलेली आहेत. यामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 96 झालेली आहे. 95 रामसर स्थळ आहे कोपरा जलाशय बिलासपूर जिल्हा छत्तीसगड आणि 96 आहे सिली सरहा तलाव अलवर जिल्हा राजस्थान. राजस्थानचे हे 5वे रामसर स्थळ आहे आणि छत्तीसगडचे कोपरा जलाशय हे राज्यातील पहिले रामसर स्थळ बनलेले आहे. रामसर स्थळे ही आंतरराष्ट्रीय महत्त्वाची मानली जाणारी पाणथळ जमीन आहेत. रामसर करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो 1971 मध्ये इराणमधील रामसर शहरामध्ये करण्यात आलेला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असलेल्या 2 जिल्ह्यांमध्ये मानवी पॅपिलोमाव्हायरस लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे प्रमाण रोखण्यासाठी मानवी पॅपिलोमाव्हायरस लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. अभियानाचे नाव आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथून या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला. ही लस प्रामुख्याने 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना दिली जाणार आहे कारण या वयात लस सर्वात प्रभावी ठरते. उद्देश आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखणे आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित करणे. जिल्ह्यांची निवड बघा, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक आढळल्याने सुरुवातीला येथे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. यासाठी राज्य शासनाने जीविका फाउंडेशनची अंमलबजावणी भागीदार म्हणून नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या 2024च्या अहवालानुसार भारतात सरासरी किती तास काम केले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर आठवड्याला 45.7 तास. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या 2024च्या अहवालानुसार भारत जगातील सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 45.7 तास काम करतात. अहवालामध्ये भारताला जगातील सर्वात जास्त काम करणाऱ्या देशांमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. भारताची तुलना बांगलादेश, मंगोलिया आणि इराण यासारख्या देशांशी करण्यात आली आहे जिथे जास्त कामाचे तास सामान्य आहेत.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. याची स्थापना 1919 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वित्झर्लंड. 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद तारीख होती 11 डिसेंबर 2025 रोजी. स्थळ होते ऑलिम्पिक हाऊस लॉसने स्वित्झर्लंड. अध्यक्षता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा क्रिस्टी कोवेंट्री यांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. विषय काय होता? तर या परिषदेमध्ये फिट फॉर द फ्युचर उपक्रम आणि खेळांमधील राजकीय तटस्थता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तर बघा 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद 11 डिसेंबर 2025 रोजी स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी आयोजित करण्यात आली. नेक्स्ट आहे मुल्लानपूरमधील कोणत्या स्टेडियममध्ये युवराज सिंग आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावावर नवीन स्टँड आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. डिसेंबर 2025 मध्ये मुल्लानपूर न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये नवीन स्टँड बांधण्यात आले आहेत. या स्टँडना युवराज सिंग आणि हरमनप्रीत कौर यांची नावे देण्यात आलेली आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्घाटन समारंभात दोन्ही खेळाडूंचा सत्कार केला. युवराज सिंग स्टँड हे स्टँड स्टेडियमच्या दक्षिण टोकाकडे आहे आणि हरमनप्रीत कौर स्टँड हे स्टँड स्टेडियमच्या उत्तर टोकाकडे आहे. हरमनप्रीत कौर ही भारतीय क्रिकेटमधील पहिली महिला खेळाडू ठरली आहे जिच्या नावाने क्रिकेट स्टेडियममध्ये अशा प्रकारे स्टँडचे नामकरण करण्यात आलेले आहे. हे स्टेडियम चंदीगड जवळ असून ते पंजाब किंग्स संघाचे होम ग्राउंड म्हणूनही ओळखले जाते. नेक्स्ट आहे लक्षद्वीप बेटांनी पहिली गुंतवणूकदार बैठक कोठे आयोजित केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगाराम बेट. 13 डिसेंबर 2025 रोजी लक्षद्वीप बेटांनी त्यांची पहिली गुंतवणूकदार बैठक बांगाऊम बेट येथे आयोजित केली होती. लक्षद्वीपच्या ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देणे, ट्यूना माशांची निर्यात वाढवणे आणि सीवीड फार्मिंग सारख्या शाश्वत उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. या बैठकीचा मुख्य विषय होता मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी. यामध्ये देशभरातील सुमारे 22 प्रमुख गुंतवणूकदार आणि उद्योजक सहभागी झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2025 मध्ये मेटा इंडियाने सार्वजनिक धोरणांचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमन जैन. डिसेंबर 2026 मध्ये मेटा इंडियाने अमन जैन यांची सार्वजनिक धोरण प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते 2026च्या सुरुवातीला पदभार स्वीकारतील. ते भारतात मेटाच्या धोरणांच्या आणि सरकारी संबंधांचे नेतृत्व करतील आणि ते मेटा इंडियाच्या नेतृत्व पथकाचा भाग असतील. ते मेटाचे आशिया प्रशांत क्षेत्राचे धोरण उपाध्यक्ष सायमन मिलनर यांना रिपोर्ट करतील. त्यांनी शिवनाथ ठकुराल यांची जागा घेतलेली आहे ज्यांनी जून 2025 मध्ये मेटा सोडून फोन पे मध्ये प्रवेश केला होता. मेटामध्ये येण्यापूर्वी ते अमेझॉनमध्ये डायरेक्टर ऑफ पब्लिक पॉलिसी म्हणून कार्यरत होते. त्याआधी त्यांनी गुगल आणि भारत सरकारमध्येही काम केलेले आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक पूर्वी फेसबुक इंक म्हणून ओळखले जात असे. स्थापना झालेली आहे 2004 मध्ये. मार्क जुकरबर्ग आणि त्यांचे सहकारी यांनी स्थापना केलेली आहे. मुख्यालय आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी. मुख्य सेवा कोणती देतात? तर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि थ्रेड्स. नेक्स्ट आहे अलीकडेच निधन झालेले शिवराज पाटील कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माजी केंद्रीय गृहमंत्री. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे 12 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 90व्या वर्षी महाराष्ट्रातील लातूर येथे निधन झाले. त्यांनी 1980च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. 1991 ते 1996 दरम्यान ते लोकसभेचे 10वे अध्यक्ष होते. 2004 ते 2008 या काळात त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून काम पाहिले. 2010 ते 2015 या कालावधीत त्यांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणूनही पद भूषवलेले आहे. ते 1972 ते 1978 आणि 1978 ते 1980 या अशा 2 टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर शहराचे आमदार होते. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातून ते 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आलिया भट. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची 5वी आवृत्ती सौदी अरेबियातील जेद्दा येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये आलिया भट यांना गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गोल्डन ग्लोबच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार आशिया, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील उल्लेखनीय कलाकारांच्या जागतिक प्रभावाचा गौरव करण्यासाठी दिला जातो. याच सोहळ्यात ट्युनिशियाची अभिनेत्री हेंद साबरी हिला ओमर शरीफ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडणाऱ्या उदयोन्मुख चित्रपट कलाकारांना प्रदान केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मखाना मंडळ किती रकमेच्या विकास आराखड्यासह सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 476.03 कोटी रुपये. कृषी भवन नवी दिल्ली येथे 12 डिसेंबर 2025 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर देवीस चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मखाना मंडळाची पहिली बैठक झाली. राष्ट्रीय मखाना मंडळ एकूण 476.03 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासह सुरू करण्यात आलेले आहे. याचा उद्देश आहे मखाना उत्पादन, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. ही योजना 2025-26 ते 2030-31 या 6 वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी बिहारमधील पूर्णिया येथे या मंडळाचे अधिकृत उद्घाटन केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये या मंडळाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, 2025 मध्ये कोणत्या बँकेला भारताची सर्वोत्तम बँक पुरस्कार मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाला 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार लंडन स्थित प्रसिद्ध द बँकर या फायनान्शियल टाइम्स समूहाच्या मासिकाद्वारे देण्यात आला आहे. फ्युचर ऑफ बँकिंग समिट 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम बँक या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. द बँकरचा हा पुरस्कार बँकिंग क्षेत्रातील ऑस्कर मानला जातो, ज्यामुळे बँक ऑफ बडोदाला जागतिक स्तरावर एक मोठी ओळख मिळाली आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO देवदत्त चंद यांनी बँकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आहेत? त्यांना अलीकडेच अटक करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इराण. इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या आणि 2023च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांना इराणी सुरक्षा दलाने अटक केली आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी मशहद शहरात मानवाधिकार वकील खोसरो अली कोर्डोई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही अटक करण्यात आली. इराणी सुरक्षा दलांनी त्यांना हिंसक पद्धतीने ताब्यात घेतले आहे. नर्गिस मोहम्मदी यांना यापूर्वी अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला आहे आणि जवळजवळ 20 वर्षांपासून मानवी हक्कांसाठी त्या सतत लढत देत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोठे विकसित केले जाईल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बिहार. भारतातील पहिले पॉवर म्युझियम बिहारची राजधानी पाटणा येथे विकसित केले जाणार आहे. हे संग्रहालय पाटणा येथील बंद पडलेले ऐतिहासिक करबिगियाट थर्मल पॉवर स्टेशनच्या 3 एकर परिसरात उभारले जाईल. भारतातील विजेच्या निर्मितीचा आणि वितरणाचा इतिहास मांडणे, राज्याचा ऊर्जा वारसा जपणे आणि पर्यटनाला चालना देणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे. ते शैक्षणिक व औद्योगिक संशोधन केंद्र म्हणूनही कार्य करेल. हे जगातील अशा प्रकारचे 4थे ऊर्जा संग्रहालय असेल आणि भारतातील पहिलेच असणार आहे. या संग्रहालयाचा विकास बिहार स्टेट पॉवर होल्डिंग कंपनी लिमिटेडद्वारे केला जाणार आहे. नेक्स्ट आहे, टाइम मासिकाने 2025 या वर्षासाठी CEO ऑफ द इयर कोणाला घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नील मोहन. टाइम मासिकाने भारतीय वंशाचे आणि यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांना 2025 सालासाठी CEO ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे. डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्व आणि उपक्रमासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर बघा, 2025 सालासाठी CEO ऑफ द पुरस्कार देण्यात आलेला आहे यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नासाचे मावेन मोहीम कोणत्या ग्रहाच्या कक्षेत सक्रिय होती ज्याचा अलीकडे संपर्क तुटला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगळ. डिसेंबर 2025 मध्ये नासाने त्यांच्या मार्स ऑर्बिटर मावेनशी अचानक संपर्क तुटल्याची पुष्टी केलेली आहे. मावेन मोहिमेचे प्रक्षेपण 2013 मध्ये करण्यात आले होते. 2014 पासून मावेन मंगळाच्या कक्षेत कार्यरत होते. मावेनचा मुख्य उद्देश मंगळाच्या वरच्या वातावरणाचा आणि आयनोस्फिअरचा अभ्यास करणे हा होता. मावेनचा लॉंग फॉर्म काय होतो बघा, मार्स ॲटमॉस्फिअर अँड वोलेटाईल इव्हॉल्युशन मिशन. हे अभियान मंगळाचा सूर्य आणि सौरवारेशी होणारा परस्पर संवाद समजून घेण्यासाठी राबवण्यात आले होते. मावेनने कालांतराने मंगळाचे वातावरण कसे नष्ट झाले याचा सखोल अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द आर्ट ऑफ डुईंग नथिंग राईट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अजित नवराज हंस. अजित नवराज हंस यांनी त्यांचे पहिले पुस्तक द आर्ट ऑफ डुईंग नथिंग राईट लॉन्च केले आहे. अजित नवराज हंस ही प्रसिद्ध गायक दलर मेहंदी मुलगी आहे. कामाचा ताण, अतिविचार आणि व्यस्त जीवनशैलीमुळे त्रस्त असलेल्या लोकांना तणावमुक्त जीवन जगण्याचे आणि आनंदी राहण्याचे व्यावहारिक मार्ग सुचवणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंटार्क्टिकामधील विद्यमान मैत्री संशोधन केंद्राच्या जागी भारत कोणते नवीन केंद्र स्थापन करण्याची योजना आखत आहे?
तर मैत्री संशोधन केंद्राच्या जागी दुसरे कोणते नवीन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मैत्री-2. भारताने पूर्व अंटार्क्टिकामध्ये मैत्री-2 पुढील पिढीचे अंटार्क्टिक संशोधन केंद्र स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. हे केंद्र पूर्व अंटार्क्टिकातील शिरमाकर ओयासिस जवळ स्थापित केले जाईल. उद्दिष्ट काय आहे? तर 1989 मध्ये उभारलेले जुने मैत्री केंद्र आता कालबाह्य होत असल्याने त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे मैत्री-2 उभारले जात आहे. हे केंद्र अंटार्क्टिकामधील भारताच्या वैज्ञानिक संशोधनाला अधिक गती देईल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने यासाठी गुंतवणूकपूर्व उपक्रमासाठी सुमारे 29.2 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जानेवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे नवीन केंद्र अंटार्क्टिकातील अत्यंत प्रतिकूल हवामानातही शाश्वत राहण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने वर्षभर कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. मैत्री-2 हे केंद्र भारतातील 4थे संशोधन केंद्र असणार आहे. अंटार्क्टिकामध्ये स्थापन करण्यात आलेले 4थे संशोधन केंद्र असणार आहे मैत्री-2. यापूर्वी 1983 मध्ये दक्षिण गंगोत्री, 1989 मध्ये मैत्री आणि 2012 मध्ये भारती ही संशोधन केंद्र स्थापन केलेली होती. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात जबरदस्तीने नार्को टेस्ट करणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमलेश कुमार विरुद्ध बिहार राज्य. डिसेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की कोणत्याही आरोपीची जबरदस्तीने नार्को चाचणी करणे असंवैधानिक आहे. अशा जबरदस्तीने घेतलेल्या चाचण्यांमुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते आणि नार्को चाचणी केवळ स्वेच्छेनेच घेता येते. हा निर्णय अमलेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात देण्यात आलेला आहे. या खटल्यात पटना उच्च न्यायालयाने आरोपी आणि साक्षीदारांवर संमतीशिवाय नार्को चाचणी करण्याची परवानगी दिलेली होती. यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केलेला आहे. न्यायालयाने विशेषतः नमूद केले की केवळ आरोपीच नाही तर साक्षीदारांनाही त्यांच्या इच्छेविरुद्ध अशा चाचण्यांना सामोरे जाण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीला तिच्या संमतीशिवाय नार्को चाचणीसाठी भाग पाडणे हे अनुच्छेद 21 जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि अनुच्छेद 20(3) स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचा अधिकार याचे उल्लंघन आहे. BNSS कलम 353 नुसार केवळ बचाव पक्षाच्या पुराव्याच्या टप्प्यावर एखादी व्यक्ती स्वेच्छेने नार्को चाचणी घेऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने 2010 मधील सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य या ऐतिहासिक निकालाचा पुनरुच्चार केला, ज्यामध्ये अशा चाचण्यांसाठी संबंधित व्यक्तीची स्वेच्छा आणि संमती अनिवार्य असल्याचे म्हटले जात आहे. तर बघा 2010 मध्येही हा निर्णय दिलेला होता आणि आता 2025 मध्येही देण्यात आलेला आहे. 2010 मध्ये सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य या केससाठी दिलेला होता आणि आता डिसेंबर 2025 मध्ये अमलेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यामध्ये हा निर्णय देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जगात कितवे स्थान मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ह्युमन सेंटर्ड AI इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल AI व्हायब्रन्सी टूल 2025 अहवालानुसार भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. या अहवालानुसार भारत जगातील तिसरा सर्वात बलवान देश म्हणून उदयास आला आहे. या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर 78.6 गुणांसह आहे, चीन दुसऱ्या स्थानावर आहे 36.95 गुणांसह आणि भारत 21.59 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताने 2023 मधील 7व्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत भारताने ब्रिटन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान आणि जर्मनी यासारख्या अनेक विकसित देशांना मागे टाकलेले आहे. नेक्स्ट आहे सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि T20 या सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केलेले आहेत. जसप्रीत बुमराहने कसोटीमध्ये 234, एकदिवसीय सामन्यात 149 आणि T20 मध्ये 101 बळी घेतलेले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. 11 डिसेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशला अधिकृतपणे नक्षलमुक्त राज्य घोषित करण्यात आले आहे. बालाघाट जिल्ह्यात शेवटच्या 2 सक्रिय नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली. तर बघा हे 2 सक्रिय नक्षलवादी कोण होते ज्यांनी आत्मसमर्पण केले? तर दीपक उईके आणि रोहित या दोघांनी आत्मसमर्पण केल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये एकही नक्षलवादी राहिलेला नाही. त्यामुळे आता अधिकृतपणे मध्य प्रदेश राज्याला नक्षलमुक्त राज्य घोषित करण्यात आलेले आहे. राज्याने रिहॅबिलिटेशन टू रिज्युव्हेनेशन या मोहिमेद्वारे नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. पूर्वी राज्यातील बालाघाट, मंडला आणि दिंडोरी हे 3 जिल्हे नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जात होते, जे आता नक्षलवादापासून मुक्त झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲडमिरल्स कप 2025 कोणी जिंकला?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. भारतीय नौदल अकादमी एझिमाला येथे 14वे ॲडमिरल्स कप आंतरराष्ट्रीय नौकायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. बघा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲडमिरल्स कप कशाशी संदर्भात आहे, तर ही आंतरराष्ट्रीय नौकायन स्पर्धा आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एट्टीकुलम बीचवर ही स्पर्धा पार पडली. 8 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा जगातील सर्वात प्रतिष्ठित नौदल नौकायन स्पर्धांपैकी एक मानली जाते. ॲडमिरल कप नौकायन स्पर्धेशी संबंधित आहे. स्पर्धेत 35 आंतरराष्ट्रीय देशांचे संघ सहभागी झाले. ॲडमिरल कपचे उद्दिष्ट विविध राष्ट्रांच्या नौदलामध्ये सहकार्य आणि क्रीडावृत्तीला प्रोत्साहन देणे आहे. विजेता ठरलेला आहे भारताच्या INA संघाने, म्हणजेच कॅडेट इंदुशंकर आणि कॅडेट हिमांशू यांच्या संघाने ॲडमिरल्स कप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. उपविजेता राहिलेला आहे भारताचा NDA संघ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, दुसऱ्या स्थानावर राहिला. तिसरे स्थान मिळालेले आहे पोलंडच्या संघाने 3रा क्रमांक पटकावलेला आहे. पुरुषांच्या वैयक्तिक गटात इटलीच्या कॅडेट मॅक्सिमनने विजेतेपद पटकावले. त्यानंतर इस्रायलच्या कॅडेट टोमर आणि ग्रीसच्या कॅडेट पापानी किटासने विजेतेपद पटकावलेले आहे. महिलांच्या वैयक्तिक गटात रशियाच्या कॅडेट पोलिना विजेत्या ठरल्या आणि न्यूझीलंडचे कॅडेट अँद्रिया आणि फिलिपिन्सच्या कॅडेट जर्ल यांनी अनुक्रमे 2रे आणि 3रे स्थान पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे अमूल सलग 4थ्या वर्षी कोणत्या फुटबॉल संघाचे अधिकृत प्रादेशिक प्रायोजक बनले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अर्जेंटिना. अमूल सलग 4थ्या वर्षी अर्जेंटिना संघाचा अधिकृत प्रादेशिक प्रायोजक बनला आहे. डिसेंबर 2025 मध्ये अमूलने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन सोबत आपला करार आणखी 1 वर्षांसाठी वाढवला आहे. ही भागीदारी आता 2026च्या फिफा विश्वचषकापर्यंत सुरू राहील. या करारामुळे अमूलला अर्जेंटिना संघाचे खेळाडू विशेषतः लिओनेल मेस्सीच्या प्रतिमेचा वापर करून भारतात जाहिरात करण्याची परवानगी मिळाली आहे. अमूल ही अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन सोबत प्रादेशिक प्रायोजकत्व असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 2022 मध्ये भागीदारी त्यांनी सुरू केलेली होती. नेक्स्ट आहे ब्रिज समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबुधाबी. ब्रिज समिट 2025 याचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी या शहरात करण्यात आले. ही समिट 8 ते 10 डिसेंबर दरम्यान पार पडली. ब्रिजचे अध्यक्ष होते अब्दुल्ला बिन मोहम्मद बिन बुट्टी. या समिटमध्ये 132 देशातील सुमारे 60,000हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात 400हून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते आणि 300 प्रदर्शकांनी भाग घेतला होता. विषय होता मीडिया, क्रिएटर इकॉनॉमी, संगीत, गेमिंग, तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि व्हिज्युअल स्टोरी टेलिंग यासारख्या विविध 7 विषयांवर या समिटमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे कविता चंद कोणत्या राज्यातील आहेत ज्यांनी अलीकडेच अंटार्क्टिकामधील सर्वोच्च शिखर माउंट विन्सनवर यशस्वीरित्या चढाई केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. 12 डिसेंबर 2025 रोजी उत्तराखंडच्या गिर्यारोहक कविता चंद यांनी अंटार्क्टिकामधील सर्वात उंच शिखर माउंट विन्सन यशस्वीरित्या सर केलेली आहे. माउंट विन्सनची उंची किती आहे बघा 4892 मीटर. तर हे अंटार्क्टिकामधील सर्वात उंच शिखर आहे जे उत्तराखंडच्या गिर्यारोहक कविता चंद यांनी नुकतेच सर केलेले आहे. कविता चंद या अल्मोडा उत्तराखंड येथील रहिवासी आहेत. माउंट विन्सन हे त्यांच्या 7 समिट्स मोहिमेतील दुसरे यशस्वी शिखर आहे. यापूर्वी त्यांनी युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रसवरही यशस्वीरित्या चढाई केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे औषधांच्या दर्जाच्या मानकांवर सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लायबेरिया. औषधांच्या दर्जाच्या मानकांवर सहकार्य वाढवण्यासाठी आणि औषध गुणवत्तेचे सामायिक निकष विकसित करण्यासाठी भारताने 12 डिसेंबर 2025 रोजी लायबेरिया या देशासोबत सामंजस्य करार केला आहे. फार्माकोपिया क्षेत्रात हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे लायबेरियाला आता औषधांच्या दर्जाच्या मानकांसाठी इंडियन फार्माकोपिया याचा अधिकृत संदर्भ म्हणून वापर करता येईल. भारताचे लायबेरियातील राजदूत मनोज बिहारी वर्मा आणि लायबेरियाचे आरोग्य मंत्री डॉक्टर लुईस एम केप्टो यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. फार्माकोपिया हे औषधांची ओळख, उत्पादन, शुद्धता आणि गुणवत्ता मानकांचे तपशीलवार वर्णन करणारे एक अधिकृत पुस्तक किंवा प्रबंध आहे. 25 जानेवारी 2025 रोजी भारताने इंडोनेशियासोबत देखील पारंपरिक औषधांच्या दर्जाच्या हमीसाठी असाच एक महत्त्वाचा करार केला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने भारत विन पोर्टल सुरू केले आहे, तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जलशक्ती मंत्रालय. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी 9 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत विन पोर्टलचे अनावरण केले. भारत विन पोर्टल हे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने सुरू केले आहे. जल क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन, तांत्रिक उपाय आणि संशोधनाला चालना देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. या पोर्टलचे पूर्ण नाव आहे भारत वॉटर इनोव्हेशन नेटवर्क.
यामध्ये कृषी स्तरीय जलसंधारण, ग्रामीण भागातील पाण्याची गुणवत्ता, स्मार्ट देखरेख, पारंपरिक जल पद्धतींचे पुनर्जीवन, पूर आणि दुष्काळ व्यवस्थापन यांचा समावेश आहे. हे पोर्टल संशोधक, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकारी संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम करेल. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी जलशक्ती हॅकथॉन 2025 चे उद्घाटन देखील यावेळी केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्राय हिल्स असेंब्लीची 4थी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिलाँग. ट्राय हिल्स असेंब्लीची 4थी आवृत्ती 10 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान मेघालय राज्यातील शिलाँग येथे आयोजित करण्यात आली होती. 10 डिसेंबर 2025 रोजी शिलाँगच्या प्रसिद्ध वॉर्ड्स लेक येथे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी ट्राय हिल्स असेंब्लीच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या आवृत्तीची थीम होती रिव्हर्स रूट्स अँड रिवायवल, ज्या अंतर्गत पारंपरिक बोट रेसिंगवर विशेष भर देण्यात आला. या महोत्सवाचे उद्दिष्ट खासी, जैतिया आणि गारो समुदायांच्या कला, हस्तकला आणि पाककृतींना प्रोत्साहन देणे हा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिलीचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जोस अँटोनिया कास्ट. डिसेंबर 2025 मध्ये चिलीचे नवे राष्ट्रपती म्हणून जोस अँटोनिया कास्ट यांची निवड झाली आहे. ते फार राईट रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांनी सुमारे 85% मते मिळवले. ते उजव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक आणि नेते आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि सत्ताधारी डाव्या आघाडीच्या उमेदवार जॅनेट जारा यांना 42% मते मिळाली. तर बघा, जोस अँटोनिया कास्ट हे चिलीचे 38वे राष्ट्रपती असणार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा 11 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जॉर्डन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 डिसेंबर 2025 रोजी जॉर्डनच्या ऐतिहासिक 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या विशेष निमंत्रणावरून पंतप्रधान तेथे पोहोचले होते. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर, विशेषतः व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजधानीतील हिरव्यागार भागांचे संरक्षण करण्यासाठी कोणते मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली रिच बोर्ड. डिसेंबर 2025 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राजधानी दिल्लीतील रिज या महत्त्वाच्या हिरव्यागार क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली रिज बोर्डची स्थापना केली आहे. या बोर्डाची स्थापना पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 3 अंतर्गत करण्यात आली आहे. हे मंडळ वैधानिक असेल, म्हणजेच त्याला कायदेशीर अधिकार असणार आहेत. दिल्ली रिज क्षेत्राचे संवर्धन आणि व्यवस्थापन करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या बोर्डाचे अध्यक्ष दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर असून यात केंद्र आणि राज्य सरकारचे विविध प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. दिल्ली रिज हा अरवली पर्वतरांगेचा भाग असून तो दिल्लीचा फुफ्फुस मानला जातो, कारण ते प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाणबुडी आणि नौदल जहाजांच्या देखभालीमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने कोणत्या देशासोबत एक करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्राझील. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने डिसेंबर 2025 मध्ये ब्राझील देशासोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. हा करार भारतीय नौदल, ब्राझीलचे नौदल आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात 9 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आला. कलवरी आणि स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या देखभाल, दुरुस्ती, सुट्टे भाग आणि तांत्रिक सहकार्यासाठी हा करार करण्यात आला आहे. भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्या चालवतात. त्यामुळे या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी हे पाऊल उचलले गेलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंद्रेज बाबिस कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चेक प्रजासत्ताक. आंद्रेज बाबिस यांनी 9 डिसेंबर 2025 रोजी चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष पीटर पावेल यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे. 3 आणि 4 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या एनओ या पक्षाने 34.5% ते 35% मिळवून मोठा विजय मिळवला होता. त्यांनी फ्रीडम अँड डायरेक्ट डेमोक्रेसी आणि मोटोरिस्ट्स फॉर देमसेल्व या पक्षांसोबत युती करून सरकार स्थापन केले आहे. त्यांनी यापूर्वी 2017 ते 2021 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनी पेट फियाला यांची जागा घेतलेली आहे. नेक्स्ट आहे, सिप्लाने भारतात ट्रिझेपेटाइड औषध लॉन्च केले आहे. ते कोणत्या आजारावर प्रभावी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लठ्ठपणा आणि मधुमेह. 10 डिसेंबर 2025 रोजी सिप्ला कंपनीने भारतात ट्रिझेपेटाइड औषध लॉन्च केले आहे. हे औषध लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेहाच्या उपचारासाठी आहे.
हे अमेरिकन कंपनी एली लिली याने विकसित केलेले आहे. हे औषध GIP आणि GLP-1 या 2 हार्मोन्सवर एकाच वेळी काम करणारे जगातील पहिले ड्युअल अगोनिस्ट औषध आहे. हे औषध शरीरात GLP-1 आणि GIP हार्मोन्स सक्रिय करते, रक्तातील साखर नियंत्रण आणि वजन कमी करण्यास मदत करते. टिरजेपायटाइड हे इंजेक्शन आधारित औषध आहे जे आठवड्यातून एकदा दिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.